नमस्कार मित्रांनो, सागर हिट्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन विषय आणि नवीन अशा मूवीचे रिव्ह्यू। अरे बाप रे, नव्हतं तेव्हा काय नव्हतं आणि एकदम तीन टीजर रिलीज झाले आहेत मराठीमध्ये। तर चला बघूया तीन टीजर कोणते रिलीज झाले आणि ते कसे आहेत आणि त्याचे डायरेक्टर कोण, त्याचे ऍक्टर कोण आणि ते टीजर आपल्या मनाला किती भावले ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण आज तीन चित्रपटाचे टीजरचे रिव्ह्यू करणार आहोत। एक बोंडीस अप्सरा आणि तिसरा चित्रपट जो आहे त्याचा फक्त पोस्टर लॉन्च झाला, आपण त्याबद्दल बोलणार आहोत। त्यामुळे ते पोस्टरचा आपण जे आहे ते शेवटी बोलू। पहिल्यांदा आपण घेऊया अप्सरेचा आणि नंतर बोंडीसचा आपण चित्रपटाचा टीजरचा आपण रिव्ह्यू करूया। प्रत्येकाला वाटतं आपल्या नशिबात एखादी अप्सरा असावी आणि तीही चांगली असावी, जगापेक्षा वेगळी असावी आणि आपल्या मनाला भावणारी असावी आणि आपल्या प्रेमात पडणारी असावी, आपलं सगळं ऐकणारी असावी, असं सगळ्यांच्या मनात असतं। तसं बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा। असाच तो चित्रपट आहे, तो म्हणजे अप्सरा। या चित्रपटाचा टीजर लॉन्च झालाय। हा एका प्रेम कहाणीवरती चित्रपट आहे। मग ती प्रेम कहाणी सक्सेस होते की नाही, त्याच्या स्वप्नात येणारी अप्सरा त्याला मिळते की नाही मिळत, यावरती हा चित्रपट आहे आणि टीजर मस्त आहे। अप्सरा अप्सरा आणि अप्सराच हेच फक्त टीजर मध्ये आहे, त्यामुळे बऱ्याच प्रेमी जोडप्यांना हा चित्रपट भावेल असं वाटते। कारण अप्सरेचा टीजर आता फक्त लॉन्च झालाय, आपण त्याच्या ट्रेलरचा पण रिव्ह्यू करू। तोपर्यंत बघूया। अप्सरा हा मूवी डायरेक्ट केला आहे चंद्रकांत पवार यांनी आणि याच्या मुख्य भूमिकेत आहेत विठ्ठल काळे, मेघा घाटके आणि शशांक शेंडे आणि अजून बरेच कलाकार आहेत। सर्व चित्रपटाच्या टीजरचे आपण रिव्ह्यू करण्या अगोदर सर्वांना अशी एक विनंती करतो की सर्वांचे जे डायरेक्टर, जे हिरो वगैरे जे स्टारकास्ट बऱ्याच जणांची लय मोठी आहे, तर सर्व मान्यवरांची नावं न घेता विशेष अशी नावं आम्ही घेऊन हे करणार आहोत। त्यामुळे ज्यांची नावं घेतली नाही त्यांचा यात सहभाग नाही असं न समजता तुमचाही सहभाग यात आहे, पण नावांची यादी लय मोठी होती म्हणून सर्व विशेष मान्यवरांचा आम्ही करतो। त्यामुळे नाराज न होता आमचा सर्वांनी असा रिव्ह्यू बघा। तुमचीही नावं चित्रपटामध्ये येतात राहा, आम्ही रिव्ह्यू मध्ये जर घेतलं तर 10 मिनिटं रिव्ह्यू त्याचाच होईल नावाचा, एवढी आपली स्टारकास्ट मोठी असते। त्यामुळे आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो। हंबा हंबा डंबा डंबा कंबा कंबा अशीच प्रेम कथेवर आधारित असणारी अप्सरा ही मूवी 10 मे 2024 ला आपल्या भेटीस येणार आहे। तर मित्रांनो, दुसऱ्या चित्रपटाचा टीजर कोणता मराठीतला लॉन्च झाला हे आपण बघूया। त्या चित्रपटाचं नाव आहे बोंडीस। बोंडीस हा चित्रपट 17 मे 2024 रोजी येणार आहे। आता बोंडीसचा अर्थ तुम्हाला जर माहिती नसेल किंवा माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आणि बोंडीसचा अर्थ आपण ट्रेलर आल्यानंतर आपण तुम्हाला सांगणारच आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बोंडी चित्रपटाचे लेखक, गीत आणि संगीत हे सोमनाथ तांबे यांनी दिलेलं आहे। चित्रपटाचे डायरेक्टर आहेत वैभव सुपेकर। बोंडीस या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि खरंच गावाकडलं वातावरण बघायला मिळालं। फाळा चित्रपटाची आठवण करून देणारा हा टीजर होता। पटकेवाली माणसं, धोत्रवाली माणसं आणि गावाकडला सगळा असा गावाकडला साज, जी पटकंदी करणारी माणसं असतात त्यांचे खेडेगावातले खोपी वगैरे बघायला मिळाल्या, झोपड्या झुग्गी वगैरे बघायला मिळाल्या। टीजर पाहून गावाकडली खरंच आठवण झाली। लय मस्त टीजर कटिंग केलेलं आहे आणि टीजर मध्ये जे गावाकडलं वातावरण दाखवले, गावाकडली जी बोलण्याची स्टाईल दाखवली, अप्रतिम दाखवली आहे। ख्वाडाची खरंच आठवण करून देणारा हा टीजर होता। टीजर मध्ये गावाकडल्या एका वयस्कर फेटेवाल्या आजोबाने एका तरुणाला उद्देशून एक वाक्य बोलले, तू पडला कसा ह्याला अजिबात किंमत नाही, तू लढला कसा ह्याला लय किंमत आहे। हे जे वाक्य गावठी भाषेची घेतले ना, अरे यार काळजात घर करून गेले ते वाक्य, गावठी भाषा आणि त्याला ते दिलेली अशी चमक। आणि त्या आजोबांनी जे डायलॉग बोलाय ना, माणसं वयानं म्हातारी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात ना, त्या सुरकुत्याकडे नाही तर त्या अनुभवातले त्यांचे जे वाक्य आहेत ना, ते आपल्याला तरुणाईला जे इन्स्पिरेशन करून जातात, ते त्याचे बोललेलं वाक्य आहे ते लय मनाला भावलं राव, खरंच लय भारी आणि आमच्या भाषेत असल्यामुळं ते अगदी टच करून गेला हार्टला राव। एका गरीब कुटुंबाची कहाणी आणि त्यात जो संघर्ष आहे, सावकारी, शेती वगैरे विकलेली वगैरे, असा गावचा जो खेडेगावातला कन्सेप्ट आहे तो सगळा या चित्रपटामध्ये घेतलेला आहे। त्यामुळे चित्रपट खरंच मला लय बघायची उत्सुकता आहे। टीजर तर मस्त लॉन्च केला, आता ट्रेलर आल्यानंतर बघूया टीजर जसा आहे तसा ट्रेलर लॉन्च करतात का आणि त्यात किती दम आहे ते आपण बघूया। आणि आता तिसरी गोष्ट जी आपण बोलणार आहोत ते म्हणजे झपाटलेला 3 चा जो पोस्टर लॉन्च झाला आपण त्यावर बोलणार आहोत आणि त्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। झपाटलेला मूवी जो आला होता आणि त्याच्या लक्षात जे काम केलं, अरे यार अप्रतिम, त्याची आज पण आठवण होत नाही। आम्ही लहानपणी तो चित्रपट बघितला आणि तो थरथराट आणि ती भीती आजही मनात आहे। त्या तात्या विंचूची जी छाप आज पण डोक्याची फिट आहे ना, ते अजूनही फिट आहे। असं जर पात्र आता या झपाटलेला जर बघायला मिळालं तर खरंच एक लय भारी आपल्याला वाटला आणि तो चित्रपट तसा सुपर डुपर हिट होईल। 1993 ला झपाटलेला फर्स्ट रिलीज झाल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर म्हणजे 2013 ला महेश कोठारे यांना वाटलं की त्याचा सिक्वल यावा आणि तो सिक्वल त्यांनी स्वतःच्या लेखाला घेऊन, आदिनाथ कोठारे यांना घेऊन जो सिक्वल काढला, तुम्हाला खरं सांगतो
तुम्हाला वाईट वाटेल मराठी इंडस्ट्रीला, मला नाव ठेव वाटत नाही मी मराठी असल्यामुळे, पण जे खरं आहे ते बोललं पाहिजे. झपाटलेला तुम्हाला बिलकुल आवडला नाही. तू आता शांत पडून राहा. कारण त्या चित्रपटामध्ये जो कन्सेप्ट भेटला होता अगदी गोंधळणारा कन्सेप्ट होता. असा काही चित्रपटामध्ये 3 मध्ये नसावं. महेश कोठारेंनी ज्या काळात ज्या वेळेला लक्ष होते त्या काळात जो चित्रपट काढला होता त्यावेळेला टेक्नॉलॉजी इतकी पुढे नव्हती आणि त्यावेळेला बाहुल्यात एखाद्या आत्मा जाते आणि तो बाहुला जागृत होतोय आणि तो बाहुला जे काम करतोय आणि तो झपाटून सोडतोय, हा जो कन्सेप्ट होता तो कन्सेप्ट नव्हता यार. हॉलिवूडचा कन्सेप्ट आणला होता त्यावेळेला महेश कोठारेंनी. आणि आता टेक्निकली एवढं पुढे गेलेला आहे देश. बाबा टेक्निकली काय आपल्या हातात मोबाईल आहे तर टेक्निकलचा यूज करून काय काय करता येतील व्हिज्युअल हे सगळं माहिती असून जर तुम्ही अजूनही ते बाहुल्याचा जीव वगैरे यात चालला असेल, त्या बाहुला यार काहीतरी रिमोटचं करा, काहीतरी वेळ करून असं एक्सपोर्ट करून जे आता टेक्निकली पुढे गेलेला आहे देश, अशा पद्धतीनं जर इन्व्हॉल्व केलं तर खरंच पब्लिक त्याशी जुडतील अशी माझी त्यांना खरंच विनंती आहे. कारण तो चित्रपट केला तरच ते जाईल, नाही तर आता ते बाहुल्याचा जीव याचा जीव त्या ते वगैरे ते बघायला त्या काळात बरं वाटत होतं. आता अपडेट झालेला आहे. 1993चा काळ बघा आणि आताचा काळ बघा आणि त्यावेळेला लक्षदातांनी जे काम केलं आताही बघताना ते टेक्निकली किती आपण पुढे गेलोय तरी ते बघताना तेवढं रंजक वाटतं. तसं लक्षात ती हिंमत होती आणि ती तुमचे डायरेक्शन त्यावेळेला होतं. आता काय माहिती, पण मला म्हणून वाटत नाही, पण आता डायरेक्शन तुम्ही अजूनही चांगलं करता. पण आम्हाला खरंच जुळून घ्यायसारखा असा झपाटलेला तुम्ही बनवा 3. ह्या झपाटलेल्या 3 मध्ये आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत आणि ते तसंच थरथराट आणि ते तसंच भयानकपणा आम्हाला तात्या विंचूमध्ये दिसू द्या. आणि त्या आदिनाथ कोठारेमध्ये ती जी कॉमेडी जी लय आहे ती आम्हाला दिसू द्या. खरंच भयानक असा हिट होईल. कारण झपाटलेल्या 3 मधून भरपूर आम्हाला आशा आहेत आणि भरपूर प्रेक्षकांना, कारण झपाटलेला हा एक ब्रँड बनलाय. लक्षात महेश कोठारेंनी तो एक ब्रँड बनलेला आहे. तो ब्रँड खरंच चालू ठेवायचा असेल ना तर टेक्निकली त्यात नवीन काहीतरी आणा आणि खरंच प्रेक्षकांना भारावून सोडा. मित्रांनो, झपाटलेला टीजर पण आपल्याला येणार आहे, त्यामुळे त्यात उत्सुकता भरपूर आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्या झपाटलेल्यामध्ये ट्रेलर मध्ये आपण काय भयानक पाहणार आहोत हे आम्ही तुम्हाला सविस्तररित्या आणि तेही आपल्या सर्व भाषेत तुम्हाला सांगू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि तुम्हाला त्या 2 चित्रपटाचे टीजर कसे वाटले आणि झपाटलेल्याचा पोस्टर कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा, नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट हे आमच्यासाठी खरंच लाख मोलाचे आहेत, कारण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायच्या असतात. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन एखाद्या सिनेमाची काहीतरी अशा रंजक कहाण्या घेऊन. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.